महापौर पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा झाली आहे. त्याबाबत आपण कोणतीही तडजोड करणार नाही. समिती असतील असे म्हटले. यावर तुमची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा गद्दार गट याच्यामध्ये महापौर पदावरून सध्या रस्सीखेच चालू आहे. पण मला खात्रीने सांगतो, भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच्या या वात्रट चाळ्याला अजिबात भीक घालणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं नक्कीच वाटतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवल्यानंतर आता इतर राजकीय पक्षांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केल्याचं समजतंय. भाजपने आपल्या नगरसेवकांना मुंबई बाहेर जाण्यास मंचाव केला आहे. महापालिकेत भाजप, शिवसेना, महायुतीचे महापौर बसेल एवढे संख्याबळ माहिती असले तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं. याकडे कसं पाहताय? नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेहमीच ही नौटंकी आहे. प्रत्येक वेळेला मागच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळेला सुद्धा त्याने असाच पद्धतीचं बार्गेनिंग चालू केली होती, पण भाजपाच्या लोकांनी त्यांना अजिबात थारा दिला नाही. यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदेचे बरेच नगरसेवक त्यांच्यापासून दूर जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. तो पक्ष फुटण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून त्यांना ताजलँड सारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कोंडून ठेवलेलं आहे, त्यांच्यावर पहारा ठेवलेला आहे. ही दुर्दैवाची पाळी एकनाथ शिंदेंवर आली, कारण ज्यांनी करावं तसं भरावं असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक ठाकरे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. तसे बरेच संपर्कात आहेतच. पूर्वीपासूनचे संबंध होते, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना वाटतं की एकनाथ शिंदेचं हे आउटघटकेचं जे राजकारण आहे त्यापेक्षा माननीय उद्धवजी ठाकरेंचं एक भरभक्कम जो संघटन आहे त्याच्यामध्येच आपण गेलेलं बरं असंच आता सर्वांना वाटतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बैठक झाल्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही एकत्र याल का महापौर? ही चर्चाच आहे, प्रत्यक्षात त्यामध्ये काय तथ्य नाही आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही 2 नगरसेवक कल्याणमधले आहेत, ते शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आले असंही समजते. त्याबद्दल काय? नाही, शिंदे शिवसेनेच्या तिथल्या गुंडांनी दादागिरी करत, दहशत करत आमचे 2 नगरसेवक त्याच दिवशी रात्री घरातून त्यांना पळून नेलं. तो पोलिसांमध्ये तक्रार केली, पण पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाही. आणि त्यामुळे अशी पळवापळवी करणारी ही लुटारूंची टोळी कल्याण डोंबिवली भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फिरते. त्यांच्यापासून सावधगिरीचा पवित्रा आम्हाला सगळ्यांनाच घ्यावा लागेल, म्हणून आम्ही सुद्धा आमच्या नगरसेवकांच्या पाठीशी आता खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत. असं म्हटलं होतं की देवाची इच्छा असेल तर मुंबईला आपला महापौर बसेल. तुम्हाला कसं वाटतंय का की मुंबईला आपला महापौर बसेल? नक्कीच ही आशा आहेत, कारण मुंबईकरांची सेवा ज्या पद्धतीने मागच्या 25 वर्षापासून केलेली आहे माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली, हे मुंबईकर कधी विसरलेले नाही आहेत आणि विसरणारही नाहीत. मुंबईत बिहार भवन बांधण्याचं पाऊल उचललं जात आहे. तुम्ही त्याकडे कसं पाहता आणि होऊ देणार का? यासाठी तर त्यांना मुंबई हवी होती. अख्ख्या म्हणजे मुंबई घशात घालून मुंबईमध्ये एक वेगवेगळ्या प्रांताचे साम्राज्य निर्माण करायचं आणि मूळ मराठी माणसांची असलेली मुंबई आपल्या घशात घालायची, हा कुटील डाव जो होता तो दुर्दैवाने काही अंशी यावेळेला साध्य झालेला आहे. त्यामुळे एका मुख्याच्या ठिकाणी 30 मजली बिहार भवन होत आहे. पुढच्या वर्षी अजून BKC गुजरात भवन होणार आहे. त्यानंतर मध्य प्रदेश भवन होतील. असे वेगवेगळ्या देश आता मुंबईमध्ये येईल आणि मुंबईतला मराठी माणूस परांगणला होईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. जिल्ह्यात तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढणार? विकास आघाडीतनं की स्वतः वेगळा पक्ष? विकास आघाडी तर करायची इच्छा आहेच. इतरही 2 पक्षांचं जे सहकार्य असेल ते मिळावं आणि विकास आघाडीतूनच निवडणुका लढवल्या जाव्यात अशा पद्धतीची प्रामाणिक इच्छा आहे. आज आम्ही 3 विधानसभेच्या आढावा बैठका घेणार आहोत. निवडणुका लागल्यानंतर नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. जसं भाजप आणि शिंदेच्या सेनेत नाराजी नाट्य आहे, तसं तुमच्याही पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळेल. कारण वेंगुर्ल्यातले तालुका प्रमुख असेल किंवा युवा सेनेचे तालुका प्रमुख असेल, दोघांनी राजीनामा देऊन शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्याचे जर उद्देश पाहिला तर त्यांना कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत स्वार्थ साधायचा होता आणि जिथे स्वार्थ त्या ठिकाणी त्यांची धाव गेलेली आहे. पण जिथे गेलेले आहेत
आज सुद्धा मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गटाचे जवळजवळ 90% गद्दार लोक हे मुंबईकरांनी त्यांना आपटलेलं आहे, त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. या भविष्यामध्ये सुद्धा जे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बेईमानी करून जातील, जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कुठेतरी व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसापूर्वी एका महिलेला ट्युमर होता, मात्र ती गरोदर असल्याचं दाखवत तिला गोव्यात पाठवलं, मात्र गोव्यातल्या डॉक्टरांनी तिला ट्युमर असल्याचं निष्पन्न केलं. हे दुर्दैव आहे सिंधुदुर्ग वासियांचंच. म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने सिंधुदुर्गची सेवा केली, सिंधुदुर्ग वासियांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम तयार केले, आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं. आज ते शासकीय महाविद्यालय कार्य सुरू होऊन 5 वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा जिल्हा मध्यवर्ती रुग्णालय जे आहे ओरोसीतलं, हे संपूर्णपणे म्हणजे तिथली यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. आणि जिल्हावासियांना जो त्रास होतोय त्या पापाचे वाटेकरी, त्या पापाचे खरे भागीदार हे सध्याचे पालकमंत्री आणि राज्यकर्तेच आहेत. जिल्ह्यात विमानतळ सुरू झालं, मात्र तुमच्या काळात मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होती, मात्र गेले काही दिवस ही सेवा बंद आहे. पालकमंत्र्यांनी असं म्हटलंय की काही दिवसात सुरू करू. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की नाईट लँडिंग आम्ही सुरू करणार. तुमच्या काळात देखील नाईट लँडिंगची घोषणा झाली होती, त्या संदर्भात काय? बघा, चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही केलेले आटोकाट प्रयत्न हे सध्याच्या खासदारांना आणि पालकमंत्र्यांना जमणारे नाही आहेत. त्यासाठी खूप मोठे दिल्ली दरबारातून किंवा वेगवेगळ्या खात्यामार्फत प्रयत्न करावे लागतात. त्यावेळेला सुद्धा चांगल्या पद्धतीने मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग ही विमानसेवा चांगली होती, लोकांचा प्रतिसाद चांगला होता. परंतु ती सेवा बंद झाल्यानंतर पुनश्च सुरू करण्यासाठी ज्या पद्धतीने इथल्या खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे होते, त्या खासदारांना त्याचं काही पडलेलं नाही आहे. आपण निवडून आलो म्हणजे बस झालं. सिंधुदुर्ग सेवा म्हणा किंवा सिंधुदुर्गातले वेगवेगळे केंद्रातले प्रकल्प म्हणा, हे सगळे खड्ड्यात गेले तरी चालतील. आणि म्हणून नाईट लँडिंग चालू करणं हे बोलणं सोपं आहे, परंतु त्यासाठी विमानं आणली पाहिजे. त्या विमानं आणण्यासाठी यांनी काय प्रयत्न केले, विमान सेवा सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले, त्याचं उत्तर त्यांनी जिल्हावासियांना देण्याची आवश्यकता आहे. आमच्या कारकिर्दीमध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये कोणत्याही ठिकाणी नाईट लँडिंग नसते. विमानतळ सुरू झाल्यानंतर पहिले 6 महिने हे डे ऑपरेशन असतं, त्यानंतर वेगवेगळ्या इक्विपमेंट बसवावं लागतात आणि मग नाईट लँडिंग किंवा रात्रची सेवा सुरू करण्याचे प्रयत्न केले जातात. पण दुर्दैवाने चिपी सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा बंद होऊन आता 1.5 वर्ष झालेलं आहे. सुरू होण्याचं काही मागमूस दिसत नाहीये. नगरपंचायत आणि नगर परिषदेत भाजप आणि शिंदेची शिवसेना वेगवेगळी लढली, त्याचा फटका देखील त्यांना कणकवलीत बसला. त्यामुळे तो पुन्हा फटका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर बसू नये म्हणून नारायण पुढाकार घेऊन युती केलेली आहे. युतीकडे कसं पाहता आणि त्यांच्यात नाराजी मोठी आहे? नाराजी तर नक्कीच आहे. आता काल सुद्धा एका कुडाळच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन पक्ष सोडलेला आहे. हे फक्त केवळ आणि केवळ स्वार्थासाठी एकमेकाच्या हातात हात ज्याने घातला. आता खऱ्या अर्थाने शिंदे सेनेला कळेल की भारतीय जनता पक्ष नेमकं काय आहे तो, आणि लवकरच भारतीय जनता पक्ष शिंदे सेनेचं विसर्जन करेल. महायुतीकडे जर पाहायला गेला तर आतापर्यंतचे महायुतीचे जे जिल्हा परिषदचे उमेदवार असतील किंवा पंचायत समितीचे उमेदवार असतील, ते सगळे राणे समर्थक असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे अशी चर्चा आहे की ज्यांनी राजीनामे दिलेत भाजपमध्ये ते सगळे रवींद्र चव्हाणांचे समर्थक आहेत, त्यांना मानणारा तो एक गट आहे. आणि अशी एक लॉबी तयार केली जाते असं वाटतंय का की ती उद्या अपक्ष म्हणून या ठिकाणी लढेल? मग आता राणे कुटुंबांचा स्वार्थ जो होता तो संपलेला आहे, म्हणजे तो साध्य झालेला आहे. आणि त्यामुळे आता रवींद्र चव्हाणांचा उपयोग करून घेण्याची आता त्यांची दानत नाही का, त्यांना इथे पर्याय दुसरा कोण नको आहे. पण रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे ह्या राणे कुटुंबियांना राजकीय उन्नतीसाठी, ते आता उपकार नारायण राणे किंवा त्यांचं कुटुंबीय फेडतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून आत्ताची जी अवस्था झालेली आहे त्याचं कारण तेच आहे. भविष्यामध्ये सुद्धा ही दुही खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि एकमेकाच्या उरावर बसण्यापर्यंत हे लोक जातील. महाविकास आघाडी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जिल्हा परिषदेवर झेंडा पडतील?
आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्हा प्रशासनात सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की आता बस झालं. ज्या पद्धतीने तुम्ही राणे कुटुंबियावर विश्वास ठेवून त्यांना सर्वच दिलेलं आहे, पूर्ण जिल्हा दिलेला आहे. आज जिल्ह्याची जी दुरावस्था होते, हा पूर्ण जिल्हा हा ड्रग तस्करी, दारू, गोवा बनावटीची दारू आणि वेगवेगळ्या व्यसनाचे सगळे अड्डे, मटका, जुगार, ह्या सगळ्या व्यसना म्हणजे ह्या सगळ्या गैरमार्गाने आता पूर्ण जिल्ह्यावर कब्जा तयार होतोय. त्यातून विचारवंतांचा असलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा आता हा विकारी लोकांच्या हातात जातोय. त्यापासून सिंधुदुर्गच्या जनतेने सावध व्हावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांना आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो.